मंडळी. तर आज बघा आमच्या शेजारच्या घरात येणार आहेत वारकरी. शेजारी कोण? सई स्वराप आमच्या घरामागचे. तुम्ही आता ओळखत असाल, सारखं ब्लॉगमध्ये येत असेल त्यांनी बघा. तर आज आजचा ब्लॉग वारकऱ्यांचा असणार आहे बरं का. तर त्यांनी उद्याच येणार होते, उद्या सकाळी येणार होते. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत उद्या पुरी भाजी वगैरे त्यांच्यासाठी खायला बनवून वगैरे करणार होतो. पण त्यांचं अचानक ठरलं की आजच यायचं संध्याकाळी 6 वाजता. तर बघा आता जाऊन मस्त चहा पाणी बनवून आलो आहे, परत पोहे वगैरे बनवायला मदत पण केलो आहे. सगळी स्वागताची तयारी पण झालेली आहे आणि आता मस्त असं तयार पण झालो आहे बघा. आणि समृद्धीने बघा इकडे माझ्यासाठी गजरा वगैरे बनवून दिला आहे. तर बघा आमच्या घरी आले काय आणि त्यांच्या घरी आले काय, स्वागत तर व्यवस्थित केलं पाहिजे म्हटलं. तर असं मस्त असं तयार झालं आहे बघा. आणि जायचं आहे आता. वारकरी थोड्याच वेळात येतील, जतमध्ये येऊन पोहोचलेत त्यांनी. आता आपण जाऊया त्यांच्या स्वागताला. आता बघा वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी जोरात चालू आहे. आणि बघा इकडे स्नेहल ताई आणि सईच्या मम्मी पोह्यांसाठी कांदा मिरची चिरत बसल्या होत्या. सगळ्यांची आपापली कामं सुरू आहेत. हॉलमध्ये बघा सईच्या आजी सगळं आवरावर करत आहेत, जेणेकरून वारकऱ्यांना बसायला नीट जागा होईल. आणि बाहेर अंगणात सई बघा मस्त अशी रांगोळी काढत होती. रांगोळीमुळे अंगण अजूनच छान दिसायला लागलं होतं. पण रांगोळी अजून थोडीशी अर्धवट आहे बरं का. तेवढ्यात बघा बाजारातून आणलेलं सामान पण आलं होतं. पोहे, फरसाणा, साखर, दूध आणि बाकी लागणारं सगळं साहित्य बाहेर काढत सईचे आजोबा बसलेले होते. आणि मी पण इकडे बसून पोहे वगैरे निवडत होती बघा. खरंच सगळे मिळून काम करताना एक वेगळीच मजा असते. अशा कार्यक्रमांमध्ये घरात एकदम लगबग सुरू होती. आणि आता सगळ्यांना वारकरी कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती बघा. तर इकडे बघा वर गॅसवर आम्ही कोरा चहा पण शिजत ठेवला होता, जेणेकरून वारकरी आल्यानंतर गडबड व्हायला नको म्हणून. आता बघा हळूहळू सगळी तयारी पूर्ण होत आली होती. सईच्या आजींनी हॉल एकदम स्वच्छ आणि नीटनेटका आवरून घेतला होता. हॉलमध्ये चटया आणि चादरी अंथरून वारकऱ्यांना बसण्यासाठी छान व्यवस्था पण केली होती. तर एका पाटावर बघा आपलं कंबळ हातरून विणा आणि तुळस ठेवण्यासाठी खास जागाही तयार करून ठेवली होती. बाहेर अंगणात सुद्धा 2 सतरंज्या अंतरल्या होत्या. आणि इकडे बघा सईच्या आजी बसून विठुरायासाठी तुळशीची माळ बनवत होत्या. हे सगळं बघताना खरंच मनाला खूप छान वाटत होतं. बाहेर अंगणात सईने काढलेली रांगोळी आता पूर्ण झाली आहे आणि अंगण एकदम सुंदर दिसायला लागलं आहे. सगळीकडे एकदम लगबग सुरू आहे. कोण कुठलं काम करते तर कोण कुठली तयारी करते. आणि इकडे मी पण खुश आहे, कारण दरवर्षी येणारा हा क्षण म्हणजे आमच्यासाठी एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरची स्माईल तर तुम्हाला दिसतच असेल. तर गाईज बघा इकडे पोहे करायचं चालू आहे. आणि तर मैत्रिणींनो बघा आता पोहे बनवायची खरी लगबग सुरू झाली होती. इकडे बघा सईचे पप्पा आणि स्नेहलताई मिळून मस्त असे पोहे बनवत आहेत. कोणी तेल टाकतंय तर कोणी जिरं मोहरीची फोडणी देतंय. आणि काय सांगू, फोडणीचा सुगंध तर एकदम सगळीकडे दरवळायला लागला होता बघा. आणि शेंगदाणे पण छान खमंग भाजून घेतले होते. त्यानंतर कांदा टाकून तोही मस्त सोनेरी होईपर्यंत परतून घेतला. खरंच हे सगळं बघताना तोंडाला मस्त असं पाणी पण सुटत होतं. आता स्नेहलताईंनी पोहे कढईमध्ये ओतून घेतले आहेत आणि सईच्या पप्पांनी ते सगळे पोहे एकदम मस्तपैकी मिक्स करून घेतलेत. आणि इकडे बघा सईच्या आजी पण बसल्या आहेत, मध्ये मध्ये काहीतरी सूचना देत आहेत, म्हणजे पोह्यांची चव अजून छान कशी होईल याकडे त्यांचंही लक्ष होतं. आणि माझं काम काय, तर मी फक्त हे सगळं सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करत होते. खरंच सगळे मिळून काम करताना जी मजा येते ना, ती काही वेगळीच असते बरं का. इतक्या कामाच्या गडबडीत बघा सईच्या मम्मींनी सगळ्यांसाठी मस्त गरमागरम चहा बनवून दिला. आणि खरं सांगायचं तर मलाही चहाची खूप गरज होती. मग काय मी मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. आणि इकडे बघा पोहे मिक्स करायला किती जण गोळा झालेत. एकदा सईच्या मम्मी आणि स्नेहलताई पोहे हलवत होत्या, तर एकदा सईचे पप्पा पोहे मस्तपैकी मिक्स करून घेत होते. सगळे मिळून काम करत असल्यामुळे तयारी अजूनच मजेशीर झाली. घरभर पोह्यांचा खमंग वास पण पसरला होता. आणि आता वारकऱ्यांची येण्याची उत्सुकता आणखी वाढली. तर गाईज वारकरी आलेत बघा. इकडे दोघी आजी तेवढे आलेत आणि आजोबा एक आहेत. आणि एक गाडी पुढे गेलं तिकडे, त्यांनी आज मुक्काम आहेत ना तिकडं, तर स्वयंपाक बनवण्यासाठी त्यांनी पुढे गेलेत. आणि अजून एक गाडी यायची आहे काय, तर अजून एक गाडी यायची आहे बघा. वाट बघत बसलो इकडं रस्त्याला.
ಅಂತ ರೊಟ್ಟಿ ರೊಟ್ಟಿ ಕೂಡ ಒಣಗಿರಿ ರೊಟ್ಟಿ ಕೂಡ ಒಣಗಿ ಒಣಗಿರಿ ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ರಿ ನಿತ್ತಲ್ಲಿ ಅದು ಮಾಡ್ತೀರಿ. आणि आता मला बघा त्या 2 वारकरी आजी होती ना, त्यांच्यासोबत गप्पा मारायची संधी पण मिळाली होती. त्यांनी मला त्यांच्या वारीबद्दल खूप छान माहिती सांगितली. ते काय खातात, काय पितात, गाडीत कोणकोणतं सामान घेऊन फिरतात, कुठल्या गावचे आहेत, हे सगळं त्यांनी मला सांगितलं. तर बघा त्यांनी मला हेही सांगितलं की ते जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरत नाहीत. मग माझ्या मनात एक प्रश्न आला, म्हणून मी त्यांना विचारलं, वाटेत जेव्हा तुम्ही लोकांच्या घरी मुक्कामाला जाता आणि त्यांनी जर जेवणामध्ये कांदा लसूण घातलं तर मग काय करता? त्यावर त्या आजी खूप छान उत्तर दिल्या. त्या म्हणाल्या, अगं शेवटी ती भक्तांची इच्छा असते, त्यांनी प्रेमानं जे दिलं ते आम्ही आनंदाने स्वीकारतो. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि इकडे आजींनाही खूप आनंद झाला होता, कारण मी त्यांचे व्हिडिओ बनवत होते. त्या खुश पण खूप होत्या आणि त्यांच्याशी गप्पा मारताना मला पण खूप छान वाटत होतं. आता रे ತಿನ್ನ ಕಮ್ಮಿ ಇಲ್ರಿ ತಿನ್ನಾಕೋದು ಏನು ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ ಮಳೆ ಅದು ಬಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟರೆ ಏನು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಲ್ರಿ ते म्हणते ती खायला प्यायला काय कमी नाही. तर मैत्रिणींनो बघा गप्पा मारता मारता त्या दोघी आजींनी मला त्यांच्या वारीच्या प्रवासाबद्दलही सांगितलं. एका आजींना वारी करत आता 5 वर्ष झाली होती, तर दुसऱ्या आजींना बघा तब्बल 10 वर्ष झाली आहेत. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. इतकी वर्ष न चुकता विठुरायाच्या भेटीसाठी वारी करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विठ्ठलावरील श्रद्धा बघून मनात अगदी भरून आलं. हो तुम्ही जरा बोला की कन्नडमध्ये काय तर मी सांगते तसं विचारा. काय म्हणलं माहिती आहे का? टीचर आहे काय म्हणतो तुम्ही? गाईज बघा आजींना स्नेहल तर टीचर वाटल्या. तुम्हाला वाटतं का स्नेहल तर टीचर? कमेंटमध्ये कळवा तेवढं की तुम्ही या साडीवर टीचर वाटायला लागलाय. आणि अखेर तो क्षण आला. वारकरी ढोल ताशांच्या गजरात आमच्या घरी येताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या गळ्यात भगवा टॉवेल, हातात भगवा झेंडा आणि मुखातून विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. संपूर्ण वातावरण एकदम भक्तिमय झालं आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामगजराने सगळीकडे एक वेगळीच ऊर्जा आणि आनंद पसरला आहे. आणि अखेर सगळे वारकरी घरी पोचले आहेत. सगळ्यांच्या हातात बघा टाळ, मुखात रामकृष्ण हरीचा गजर आणि संपूर्ण वातावरण एकदम भक्तिमय झालं आहे. खरंच हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं. इकडे आम्ही महिलांनी दिंडीतील प्रमुख वारकऱ्यांचे स्वागत केले. सईच्या मम्मींनी त्यांच्या पायांवर पाणी घालून भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर तुळस घेऊन आलेल्या ताईंच्याही पायांची पूजा करण्यात आली आणि त्या पवित्र तुळशीचीही मनोभावे पूजा करण्यात आली. इकडे बघा सईच्या आजोबांनी वीणा हातात घेतली होती. त्या वीणेलाही हळद कुंकू लावून पूजा करण्यात आली.
कारण वारकऱ्यांसाठी ही फक्त वस्तू नसून श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक असतं. त्यानंतर मी, स्नेहलताई आणि घरातील सगळ्यांनी मिळून पूजा आणि आरती केली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजराने संपूर्ण घर आणि परिसर अगदी भारावून गेला होता. खरंच वारकरी घरी आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनाला एक शांतता मिळते, भक्तीचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि काही क्षणांसाठी असं वाटतं की साक्षात विठुरायाच आपल्या घरी आले आहेत. पण मन मात्र आनंदाने आणि भक्तीने पूर्णपणे भरून गेलं आहे. हा आणि जरा ना आरती झाल्यानंतर आम्ही महिलांनी बघा वीणा आणि तुळशीला भक्तिभावाने आरती ओवाळली आणि नंतर पाया पडून आशीर्वाद घेतला. त्या क्षणी बघा संपूर्ण वातावरण अगदी शांत, प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं. सईच्या मम्मींनी आणि घरातील इतर महिलांनी मनोभावे पूजा केली. बनवले आणि पोहे सगळं प्लेटमध्ये भरायला लागले. घेऊन जा सुहाना, हळू घेऊन जा. ही शेताकडे जा, दर्शन घालायचं ना. ಉಪವಾಸ ಯಾರು ಐತೇನ್ರಿ? ಯಾರ್ದು ಇಲ್ರಲ್ಲ? ಹಾ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟತ್ರಿ. ಹಾ ಕೊಟ್ಟತ್ರಿ. आता सगळ्या वारकऱ्यांना बघा नाश्ता देण्याची लगबग सुरू झाली आहे. स्नेहलताई, सईच्या मम्मी आणि सुहानाच्या मम्मी सगळ्यांना प्रेमाने पोहे आणि फरसाणा वाढत आहेत. त्याचसोबत गरमागरम चहाही दिला जात आहे. आणि इकडे बघा आमच्या कॉलनीतली चिल्लर गँग पण आज चांगलीच कामाला लागली आहे. सगळेजण मिळून वारकऱ्यांना पोहे आणि चहा देत आहेत. खरंच एवढं लहान मुलांमध्येही सेवाभाव बघून खूप छान वाटलं. सगळे वारकरी मस्त गप्पा मारत एकमेकांची विचारपूस करत आनंदाने पोहे आणि चहाचा आस्वाद घेत आहेत. घर पूर्णपणे वारकऱ्यांनी भरून गेलं आहे. एका खोलीत महिला तर दुसऱ्या खोलीत पुरुष मंडळी बसली आहेत. खरंच आज घरात एक वेगळंच भक्तिमय आणि आनंदी वातावरण तयार झालं आहे. तुमचा कन्नड येतो.
तर मंडळी आता बघा सई आणि स्वरा इकडं तबला पेटी वाजवून अभंग म्हणणार आहेत. त्या मुलींकडे हे द्या, टाळ द्या. तर गाईज आता वारकरी निघाले बघा. तर गाईज वारकरी चाललेत बघा. आता आम्ही पण त्यांच्यासोबत चाललोय. हो येत नाही तुम्ही, अंधार पडला. राम कृष्ण हरी आणि आता वारकरी त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघाले आहेत. आम्हीही त्यांना थोडं अंतर सोडायला त्यांच्यासोबत चाललो होतो बघा. रामकृष्ण हरी म्हणत मी ही व्हिडिओ काढत त्यांच्यासोबत चालत होते बरं का. आणि तेवढ्यात दिंडीतील एका दादांनी मला म्हणालं की ताई तुम्ही पण चला, मी तुमचं देखील व्हिडिओ काढतो. हे ऐकून मला खूप छान वाटलं. त्यांनाही समजलं होतं की मी व्लॉग बनवत आहे म्हणून. मग त्यांनी आमचाही खूप छान व्हिडिओ काढला. तर आणखी इकडे एक खूप सुंदर प्रसंग बघायला मिळाला मैत्रिणींनो. प्रत्येक महिला बघा एका मागोमाग एक तुळशीचं वृंदावन आपल्या डोक्यावर घेऊन काही पावलं चालत होती. एका महिलेचं झालं की ती प्रेमाने दुसऱ्या महिलेच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन ठेवत होती आणि एकमेकींच्या पाया पडत पुढे जात होत्या. हे दृश्य खरंच खूप भावनिक आणि भक्तिमय होतं. आणि अशाच रामकृष्ण हरीच्या गजरात आमचा आजचा वारकऱ्यांसोबतचा दिवस संपला. वारकरी आता पुढच्या मुक्कामासाठी निघून गेले, पण त्यांनी दिलेला आनंद, प्रेम आणि भक्तीचे हे सुंदर क्षण कायम आमच्या आठवणीत राहतील. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आणि शेवटी मी तुळशीचं वृंदावन त्या वारकरी ताईंच्या डोक्यावर ठेवलं. त्यानंतर त्या वारकरी ताई आणि दादांच्या पाया पडून त्यांना शेवटचा निरोप दिला. खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि कायम आठवणीत राहणारा होता. वारकऱ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांची भक्ती, त्यांचा साधेपणा आणि विठ्ठलावरील प्रेम मनाला खूप काही शिकवून गेलं.